मी श्याम दीक्षित आणि माझी मिसेस विद्या दीक्षित. आम्ही 301 नंबरचा फ्लॅट प्रथमेश अमृतयोगमध्ये घेतला. प्रथमेश अमृतयोगमध्ये आपण फ्लॅट घेतला आहे 301 नंबरचा. तर ते फ्लॅट घ्यायचा विचार केला तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्हाला प्रथमेश कन्स्ट्रक्शन्स विषयीच्या तुमच्या काय भावना आहेत? खूपच छान आहे. म्हणजे पहिल्यापासून जो अनुभव आहे तो इतका छान आहे. म्हणजे मॅडम भेटला आणि त्यांनी सांगितलं घ्या म्हणून या म्हणून जो कॉन्फिडन्स दिला तो खूप छान आहे. चैतन्य सर एकदम खरंच चैतन्यमय. खूप मजा आली. म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारताना वगैरे आणि खरेपणा आहे जणू सच्चाई त्यांच्यातली आहे ती सर्वात मोठी. आणि नीटनेटकेपणा आहे तुमच्या सगळ्या व्यवहारात. अतिशय पारदर्शकता आहे, नीटनेटकेपणा आहे आणि जे लोकांना मनात आहे ते तुम्ही देता असं मला वाटतं. किती अडचण आवडतं तुम्ही सांगितलं मला की खूप छोट्या छोट्या गोष्टी कव्हर अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांनी बघितल्या आणि त्या म्हणल्या त्या की माझ्या मॅडम की कुटुंब म्हणून आम्ही बघतो 1500 लोकांचं कुटुंब. तसं मला आवडलं की यस ही भावना असेल तर ते घर आणखी ती खरं एन्जॉय करतो आपण. दुसऱ्या भिंती नसतात ते तुमची रिलेशन्स जी असतात ना खूप असतात. माझे मित्र खरं तर घरचं त्यांच्यामुळे हे घर होतं तुम्हाला सांगायला त्यांचा इतका पाठिंबा होता. म्हणजे गॉडफादर पण कोणी लागतं मला बुस्ट करणार आहे तर ते आणि गोंदलेकर महाराजांच्या शिष्य त्या आत्मजा मॅडम महाराजांच्या कृपेने झालं. आणि त्या मला मी हे तुमचं जे सुरू होतं डिगिंग म्हणजे करणं वगैरे सुरू होतं तेव्हा मी गेले ते चौकशीला. तेव्हा त्या आल्या होत्या तिथे त्यांनी ते तुमचं ब्रोशर वगैरे दिली. तेव्हा जे इंट्रोडक्शन तेव्हा त्या खूप मला म्हणजे खूप असं की आवडल्या की त्या त्यांच्यातून काहीतरी आपलं चांगलं होऊ शकतं असे पॉझिटिव्ह झाल्या नक्की. आणि त्या म्हणल्या म्हणजे आम्हाला ते बघून आम्ही आधीच बघितलं तर तेव्हा त्यांनी जे कॉस्ट सांगितली ते शक्यच नव्हतं विचार करणं देखील असं. तर त्यामुळे म्हटलं हे काही नाही पण त्यामुळे नाही होऊन जाईल तुमचं आहेत महाराज करतील काही ते होऊन जाईल तुमचं होऊन जाईल. त्यांनी खूप पॉझिटिव्ह थिंकिंग दिलं आणि त्याच्यामुळे होतं की हे त्यांचं इंट्युशन होतं असं त्यांनी सांगितलं तुमच्यासाठी त्यामुळे तुमच्यासाठीचं घर आहे त्या दृष्टीने आम्ही ते घेतलं. तर प्रथमेश अमृतयोगमध्ये तुम्ही आता फ्लॅट घेतला आहे तर तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्हाला प्रथमेश कन्स्ट्रक्शन्स विषयीच्या तुमच्या भावना काय आहेत? खूप छान आहेत. सगळे व्यवहार सुंदर, ट्रान्सपरंट, नीटनेटकेपणा आणि आत्मजा मॅडम आणि चैतन्य सर तर दोघांची एक म्हणजे खूप पॉझिटिव्ह आहेत ते लोक आणि चांगलेपणा तो जाणवतो. म्हणजे मनाला तो लक्षात आहे की नाही हे चांगले बिल्डर म्हणून त्यांना बिल्डर नाही वाटलं ते मला की येस यांच्याशी आपण व्यवहार करू शकतो अशी माणसं आहेत. आणि ते महाराजांची माणसं आहेत त्यामुळे मला गोंदरकर महाराजांची माणसं आहेत त्यामुळे जास्त रामाचे भक्त आहेत. तर ते मला मी तसंच आहे माझी आई रामाचे भक्त आहे त्यामुळे मला ते अतिशय जवळचं आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी नाही खूप छान दिल्या. पहिल्या अगदी असं वाटलं नव्हतं होईल म्हणून पण खूप छान त्यांनी म्हणजे आम्हाला की बा होईल आणि मग त्यामुळे सगळं हे होत आलं आणि चांगला मला अनुभव खूप छान आहेत आमचे आणि पुढे जाऊन तसेच राहतील. माझे मित्र जे गळसासी त्यांच्यामुळे मला खरं तर जास्त म्हणजे फॅमिली मेंबर मित्र असं मी म्हणणं चूक आहे कारण ते माझ्या भावाच्या पेक्षा जास्त आहेत मला. आणि त्यांच्यामुळे हे झालं आत्मजा मॅडमच्या कुठल्या तरी एका वाक्यामुळे मी ते प्रभावित झालं आणि त्यामुळे हे सगळं झालं आहे. आणि मला वाटतं एवढंच वाटतं की असेच रिलेशन पुढेही त्यांचे राहावत बिल्डरशी असे चांगले रिलेशन राहावत आणि एन्जॉय होईल मला त्यामुळे फ्लॅट एन्जॉय करताना ते फार महत्त्वाचं असतं की आपली लोक आहेत सगळं पुढे आपल्याला कोणीतरी आहे आपल्याबरोबर हा एक भावना असते. बिल्डर आपल्याबरोबर ही खूप मोठी भावना माणसाला असते. थँक्यू.